मध्ये आपण असं पाहणार आहोत, रमा आणि अक्षय हे अर्थासाठी तिची शॉपिंग करण्यासाठी एका किड्सच्या दुकानात आलेले असतात. तिथे आतमध्ये गेल्यावरती शशिकांतने त्या दुकानदाराला बाहेर बोलावलेलं असतं. आता इकडे ह्या दोघांचंही लक्ष नसतं. तेव्हा शशिकांत त्या माणसाला पैसे देतो आणि त्याला सांगतो की मी जसा प्लॅन सांगतोय ना तसंच कर. म्हणून आता तो दुकानदार रमा आणि अक्षयचं लक्ष नसताना शटर बंद करून बाहेर निघून जातो, कारण हे शशीने त्याला सांगितलेलं असतं. आता जेव्हा अक्षय आणि रमाची शॉपिंग होते तेव्हा ते बाहेर जायला निघतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे दुकानाचं शटर बंद, आपण तर अडकलो. तेव्हा अक्षय म्हणत असतो की हे असं कसं, त्याला माहीत होतं ना आपण शॉपिंग करतोय, त्याने बंद कसं काय केलं शटर. मग आता रमा आणि अक्षयची खूप चिडचिड होत असते, काय करायचं त्यांना कळत नसतं. एकतर खूप उशीर झालाय. आता लगेच रमा विचार करू लागते की अक्षय काय करायचं, हा दुकानदार असं कसं निघून गेला, याला काय झालं होतं, याने सांगायचं तरी ना दुकान बंद करायचं होतं तर. घरी अर्था रडत असेल, काय करत असेल अर्था. रमाला खूप काळजी वाटत असते. तेव्हा आता अक्षय शटरला कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतोय की बाहेर कोणी आहे का. ते शटर वाजवत असतात, मात्र त्यांना मदतीला कोणीच धावून येत नाही. तेव्हा आता त्यांना कळतं की आपल्याला आजचे दिवस इथेच राहावं लागेल. म्हणून ते सीमाला कॉल करतात. अक्षय म्हणत असतो सीमाला की अगं आई, आम्ही शॉपिंगसाठी ज्या दुकानात आलो होतो ना, तो दुकानदार इथून निघून गेला आणि शटर बंद आहे, तेव्हा आम्ही अडकलोय. सीमाला पण काळजी वाटत असते. सीमा म्हणते की अरे असं कसं होऊ शकतं, त्या दुकानदाराने असं का केलं. आणि मग आता पुढे रमा आणि अक्षयचा आवाज जात नसतो सीमाला. सीमा म्हणते की आवाज येतच नाही व्यवस्थित. तर मग पुढे आता रमा आणि अक्षय तिथेच थांबतात आणि मग ते एकमेकांना सांगत असतात की काय करायचं, कसं घरी जायचं, आपल्याला कोण वाचवेल. सीमाला आवाज जात नसतो, पण सीमाला एवढंच कळतं की हे दोघं त्या दुकानात अडकले. म्हणून आता ती आनंदाने जान्हवीला सुद्धा सांगत असते की असं झाले, अक्षय आणि रमा अडकलेत बाहेर. पण सीमा आता बोलता बोलता अक्षयला म्हणते की तुम्ही काळजी करू नका अर्थाला, मी घेईल, मी सांभाळेल तिला. तरी रमाचा जीव काही होत नसतो तिथे थांबायला. मग अक्षय आता तिची मजा घेत असतो. अक्षयला काहीच फरक पडत नसतो. अक्षय म्हणतो की किती खेळणी आहेत ना रमा इथे, तुला काय वाटत नाही का काही खेळणे बघून. रमा म्हणते मला ना तुम्ही त्रास देऊ नका, इथे हा बोलायचा विषय आहे का, मला इथे एक तर संताप झाला आहे, अर्थाचं काय झालं असेल घरी. तेव्हा अक्षय म्हणतो तिचं सोड ना, आता आहे ना आई तिला घ्यायला. त्यानंतर आता अक्षय म्हणतो, जोरात रमाच्या अंगावर खेळणे पडतात. आता अक्षय जोरात हसायला लागतो आणि म्हणतो की हे काय, तू इथे खेळतेस का. रमा म्हणते मी खेळत नाहीये, ते माझ्या अंगावर पडलेत खेळणं, तू बघितलंच ना अक्षय, असं का बोलतो. मग अक्षय म्हणतो की हे बघ, ही बाहुली आणि बाहुला, हे दोन बघ, हे दोघांना बघून काय वाटतं रमा तुला. मला असं वाटतंय अर्थाला आपण एक भाऊ किंवा बहीण द्यायला हवी आहे. तेव्हा असं म्हटल्यावर रमा अजून लाजते आणि मग अक्षय म्हणत असतो की मग काय नाव ठेवशील का त्या मुलांची, तुला काय हवंय, मुलगा की मुलगी. अक्षय तिला तिचा मूड ठीक करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. रमा म्हणते की अरे अक्षय, तुम्हाला भलते सलते प्रश्न विचारू नकोस, एकतर मला खूप भूक लागली आहे. अक्षय म्हणतो मलाही भूक लागली आहे, पण आता हे खेळणीचं दुकान आहे, ते आपल्याला खायला मिळणार आहे का. रमा म्हणते का नाही मिळणार, दुकाने म्हटल्यावर माणसं असणारच ना, आणि ते माणसं तर काही ना काही खातच असतील ना, शोध ना, आपण काहीतरी शोधूया ना अक्षय प्लीज, मला खूप भूक लागली आहे. तेव्हा रमा आणि अक्षय तिथे दुकानात शोधत असतात, तर त्यांना एक बिस्किटचा पुडा मिळतो रमाला. रमा लगेच तो अक्षयला देत म्हणते की बघितलं, तुला बोलली होती ना शोध म्हणजे सापडेल, मिळालं ना एकतरी, आपलं आत्ताची सोय तर भागते ना. असं म्हणून ती बिस्किटचा पुडा दोघंही खात असतात. तेव्हा अक्षय तिला चिडवत सुद्धा असतो की किती घाई झाली ग तुला खायची. अक्षय तिचा मूड ठीक करण्यासाठी काही ना काही बोलतच असतो. तर इकडे आता शशिकांत रेवाला भेटतो आणि म्हणत असतो की रेवा, आज अक्षय आणि रमाला मी कसं कोंडलं बघितलं ना, तुझा प्लॅन विस्कटला असता ते जर बाहेर आले असते तर. अक्षयने तुझा पाठलाग केला होता, तुला माहिती आहे का. पण रेवाचं फोनवरचं बोलणं अक्षयने ऐकलेलं असतं की सकाळी 6:30 वाजता रेवा कोणाला तरी भेटायला जाणार आहे. तेव्हा आता रात्रभर अक्षय आणि रमा गप्पा मारत मात्र कशी तरी वेळ घालवत असतात. मध्ये मध्ये अक्षय तिला चिडवतही असतो आणि तिचा मूड ठीक करत असतो. आता सकाळी 6 वाजताच अक्षयला जाग येते. अक्षय रमाचा हळूच हात बाजूला करून ठेवतो आणि ती झोपलेली असते. अक्षय तिथली डोअरमधली चावी घेतो, खिडकीमधून बाहेर उडी मारून पुन्हा शटर ओपन करून आतमध्ये येतो आणि रमाला आवाज देतो आणि म्हणतो की रमा चल, आता आपलं काम झालंय. तर मग रमा म्हणत असते की अहो पण तुम्ही आतमध्ये कसे आलेत आणि हे कोणी उघडलं. तेव्हा अक्षय म्हणत असतो की चावी इथेच होती आतमध्ये, मी ती खिडकीमधून उडी टाकून ती शटर उघडून आतमध्ये आलो. तेव्हा रमा म्हणते की हे कसं काय झालं, पण चावी इथेच होती, मग आपल्याला का नाही मिळाली. त्यानंतर अक्षय म्हणतो की तुला माहिती आहे रमा, मी शटरला कान देऊन जेव्हा ऐकत होतो ना की कोणी मदतीला येते का, तेव्हा मला शशिकांतचा आवाज आला होता आणि हे शशिकांतने मुद्दामून आपल्याला कोंडून ठेवलंय, हा शशिकांतचा प्लॅन होता. तेव्हा रमाला धक्काच बसतो. रमा म्हणते काय खरं बोलताय तुम्ही ऐकलं होतं, ते बाहेर आले होते का. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, हे बाबांनीच केलंय,
दुकानदार येडा नाही आहे, त्याला त्याने शशिकांतनेच त्याला हातमिळवणी केली होती त्याच्याबरोबर. आता हे ऐकून रमाला सुद्धा धक्काच बसतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ रमा, आपण बाहेर चाललोय, पण तू माझ्यासोबत यायचं नाही आहे, कारण रेवाला फोनवर बोलताना मी ऐकलं होतं, त्यामुळे आता मला रेवाकडे जायचं आहे, ती कोणाला तरी भेटायला चालली आहे. तर तू आता रिक्षा करून घरी जा आणि मी रेवाचा पाठलाग करायला जातोय. आता अक्षय तिथे पोहोचतो तर रमा घरी पोहोचलेली आहे. अक्षय तिकडे गेल्यावर तिथे रेवा नसते. ज्या ठिकाणी रेवा त्या माणसाला भेटणार असते तिथे रेवा नसते, पण रेवाने ज्या माणसाबरोबर कॉन्टॅक्ट केलेला असतो ते तिथेच उभा असतो. आता अक्षय त्याला पकडतो. तोही पळण्याच्याच मार्गावर असतो, पण अक्षयने त्याला रंगे हात पकडल्यामुळे त्याला पकडून ठेवलेलं असतं आणि दोघांमध्ये झटपट होत असते. दोघं एकमेकांना मारत असतात. तर आता अक्षय याच्या तावडीतून कसं सुटेल? अक्षयला रेवाबद्दल काही सांगेल का हा माणूस? हे आज दाखवलेलं नाही, आपण हे उद्या पाहणारच आहोत. तर दुसरीकडे रमा घरी गेल्यावर तिथे सुद्धा आता सीमा रमाला म्हणत असते, काय गं तू एकटीच आली? अक्षय कुठे? तुम्ही दोघं सोबत होतात ना, मग तो का नाही आला? तेव्हा रमाच्या लक्षात येतं की मागे शशिकांत उभा आहे, म्हणून रमा इथे खोटं बोलते आणि सीमाला म्हणते की हो आई, ते भूषण भाऊजी मध्येच अक्षयला भेटले आणि म्हणाले की माझं एक काम आहे, चल ना अक्षय माझ्याबरोबर. खूप बळजबरी करत होते, म्हणून अक्षय तिकडे गेलाय भूषण बरोबर. येतीलच ते थोड्या वेळात. तेव्हा रमा असं तिरप्या नजरेने शशीकडे बघत असते. लगेच शशी म्हणतो की रमा, खरं बोलतेस ना? अक्षय नक्की भूषण बरोबरच गेलाय ना? आता कारण शशीला सुद्धा डाऊट आलेला असतो की अक्षयने नक्कीच रेवाचा पाठलाग केलेला असेल. तर पुढे आपल्याला पाहायचंच आहे काय होणार आहे ते. तर मग असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो. तर मग प्रेक्षकांनो, पाहत रहा मुरंबा. अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पाहत रहा मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.